in the world full of stars. नमस्कार. आज आपण आकाशगंगा, नक्षत्र आणि ताऱ्यांच्या जीवनचक्राचा एक रोमांचक प्रवास करणार आहोत. हे सादरीकरण गोविंद निटुरे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक शाळा, उदगीर यांनी मांडले आहे. आकाशगंगा म्हणजे काय? आकाशगंगा म्हणजे अब्जावधी तारे, वायू आणि धूलिकण यांचा एक प्रचंड समूह असतो, जो गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र बांधलेला असतो. हे तारे अवकाशात विखुरलेले नसून ते एका विशिष्ट रचनेत असतात, ज्याला आपण गॅलेक्सी किंवा आकाशगंगा म्हणतो. आपली आकाशगंगा मिल्की वे. आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगेत आहे तिला आपण मिल्की म्हणतो. यामध्ये अब्जावधी तारे आणि धूलिकण सामावलेले आहेत. ताऱ्यांचा जन्म कसा होतो? ताऱ्यांचा जन्म काही टप्प्यात होतो. नेब्युला, वायू आणि धुरीचे प्रचंड ढग. गुरुत्वाकर्षण, हे ढग गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू जवळ येऊ लागतात. उष्णता, जसे हे कण जवळ येतात तसे ते अधिक गरम आणि दाट होतात. न्यूक्लिअर फ्यूजन, शेवटी केंद्रकीय सम्मीलन प्रक्रिया सुरू होते आणि एका नवीन ताऱ्याचा जन्म होतो. ताऱ्यांचे जीवनचक्र. ताऱ्याचे जीवन एका ठराविक क्रमाने चालते. सुरुवात नेब्युलापासून होते. त्यानंतर तो आपल्या सूर्यासारखा सामान्य तारा बनतो. पुढच्या टप्प्यात तारा विस्तारतो आणि तांबडा राक्षसी तारा, रेड जायंट बनतो. शेवटी एका महाविस्फोटानंतर सुपरनोवा, त्याचे रूपांतर न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल, कृष्णविवर मध्ये होते. तारका समूह, कॉन्स्टिलेशन्स. आकाशातील ताऱ्यांचे काही विशिष्ट गट मिळून सुंदर नमुने किंवा आकार तयार होतात. त्यांना तारका समूह किंवा नक्षत्र म्हणतात. उदाहरणादाखल ओरेयन, ज्याला आपण मृग नक्षत्र किंवा शिकारी म्हणतो. सप्तर्षी, 7 ऋषींच्या नावावरून ओळखला जाणारा 7 ताऱ्यांचा गट. आयनवृत्त, दी एक्लिप्टिक पाथ. सूर्याचा वर्षभरातील जो भासमान मार्ग आकाशात दिसतो त्याला आयनवृत्त म्हणतात. या मार्गाचे 12 समान भाग केले जातात, ज्यांना आपण 12 राशी किंवा झोडियाक कॉन्स्टिलेशन्स म्हणतो. चंद्राचा प्रवास आणि नक्षत्रे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सुमारे 27 दिवस लागतात. याच आधारावर आकाशाचे 27 भाग पाडले आहेत, ज्यांना आपण नक्षत्रे म्हणतो. ताऱ्यांचा अभ्यास का करावा? विश्वाची रचना कशी आहे आणि हे विश्व कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी ताऱ्यांचा अभ्यास आवश्यक आहे. या विशाल विश्वात पृथ्वीचे स्थान नेमके कुठे आहे हे जाणून घेण्यास यामुळे मदत होते. आज आपण आकाशगंगा, ताऱ्यांची निर्मिती आणि नक्षत्रांची माहिती घेतली. या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.